मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये आपला सर्वात पहिले असणार आहे विभाग क्रमांक 1. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 अ, पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. जो की आपला पहिला प्रश्न हा एकूण 6 गुणांसाठी विचारण्यात आलेला आहे. 1. आकृती पूर्ण करा. देशप्रेमामुळे फासावर गेलेले क्रांतिकारकांची नावं. उत्तर पहिलं भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन आणि सुखदेव. यानंतर आपल्याला इथे जो उत्तर दिलेला आहे तर संपूर्ण उत्तर आपण अगदी काळजीपूर्वक योग्यरित्या वाचायचा आहे. यानंतर उत्तराचे पुढील प्रश्न यामध्ये 2 उत्तरे लिहा. पहिला, लोकांनी केलेला गगनभेदी घोषणा. उत्तर भारत माता की जय. यानंतर 2 भारत माता म्हणजे. उत्तर भारतातील सर्व लोक. यानंतर यामध्ये 3 सहमत, तुमच्या आईचे तुमच्यावरील व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, सहमत आपला हा स्वतःच्या मताने लिहायचा प्रश्न पण स्वतः याचा उत्तर शोधायचे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढे यामध्ये पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृती क्रमांक त्यामध्ये पुढील आकृती पूर्ण करा. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने दिलेली तयारी. यामध्ये पहिला पासपोर्ट मिळाला. 2 व्हिसा काढला. 3 नवीन कपडे शिवून. 4 नवीन घड्याळ वापरायला लागले. अशा प्रकारे संपूर्ण तयारी राजाने विज्ञानामुळे प्राप्त होणारी गोष्ट. तर उत्तर पहिलं हृदयातील अशांततेचा वणवा विझला. 2 उत्कर्षाचा मार्ग दिसला. 3 नवचेतना स्फुरली आणि 4 दिव्य क्रांती घडली. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी या विज्ञानाच्यामुळे प्राप्त झालेल्या आहेत. यानंतर स्वमत, वैज्ञानिक प्रगती हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. उत्तर विज्ञान मानवी जीवनात आरामदायी बनवणारे आणि प्रगतीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि पद्धतशीरपणे तपास आहे. त्यामुळे अयोग्य शिक्षण तंत्रज्ञान यामध्ये क्रांती झाली. विज्ञानामुळे नवीन औषधी शोधली. हवामान बदलांवर समस्यांवर उपाय मिळवत आहे. यानंतर विभाग क्रमांक 3 भाषा अभ्यास. प्रश्न क्रमांक 3 सूचनेनुसार कृती करा. पहिलं विरुद्धार्थी शब्द लिहा. आशा तर उत्तर निराशा. अंधार तर उत्तर उजेड. यानंतर 2 नावापुढे चिन्ह लिहा. तर पूर्णविराम चिन्ह. अशा प्रकारे आपण लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आहे.